गट नंबर 57 अ 57 ब आणि 49 हे हाऊसिंग फॉर अर्बन पुअर पीपल अशा नावाने आरक्षित आहे। हा भूखंड 11 ऑक्टोबर 2023 या तारखेपर्यंत महानगरपालिकेच्या नावावर होता। 11 नोव्हेंबर 2023 ला हा भूखंड अचानकपणे वक्फ बोर्डाच्या नावाने लावण्यात आला। आश्चर्य असं की 5 सप्टेंबर म्हणजे हा लावायला लागायच्या आधी 2 महिने आमदारांच्या मातोश्री श्रीमती साहेबी अनवर शाह यांनी मला तस्तिरी अधिकार दिले आहेत तयार करण्याचे, म्हणून माझं नाव लावा असा अर्ज दिला। आता जो हे जे प्रकरण आहे हे गंभीर प्रकरण आहे। यात महाराष्ट्रामधले मोठे मोठे मंत्री सामील आहेत। मी याविरुद्ध सुप्रीम कोर्टापर्यंत लढणार आहे। आता मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण मला चांगल्या प्रकारे ओळखता, मी कुठे राहतो, माझा जन्म कुठे झालेला आहे। ती जी जागा आहे ती आमच्या वक्फ बोर्डाची आहे आणि त्या वक्फ बोर्डाचे खिदमतगार माझे आजोबा होते आणि तेव्हापासून आता आमची 4थी पिढी सुरू आहे तिथे। आणि कुठे आम्ही हे भूखंड म्हणजे गैरव्यवहार केला तुम्ही सांगा। आता हा जे आहे अनिल गोटेचा आणि अनुप अग्रवालचा एक कुटील डाव आहे। म्हणजे त्यांचं असं आहे त्यांच्या मनात की जे माजी खासदार सुभाष भामरेंनी जी वक्फ बोर्डाची जागा बळकावलेली आहे आणि तिथे खूप मोठा हॉस्पिटल बांधलेला आहे आणि तिथे एक बंगलासुद्धा बांधलेला आहे। त्यानंतर त्यांची भाजपची जे माधुरी बोरसे आहे त्यांनी पण वक्फ बोर्डाच्या जागेवर हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल आणि घर बांधलेलं आहे। त्यानंतर त्यांचे जे माजी महापौर नाना करपे यांनी सुद्धा आमच्या वक्फ बोर्डाची जागा बळकावलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून हे सर्व आटापिटा अनुप अग्रवाल आणि अनिल गोटे करतायत। त्यांच्यापासून वक्फ बोर्डाची जागा आहे 1964 पासूनचे उतारे वगैरे आमच्याकडे आहे आणि त्याची रीतसर सुनावणी सुद्धा झालेली होती 14 वर्षापूर्वी, म्हणजे 2010ला सुद्धा जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे हिअरिंग झालेली होती रीतसर। आणि जी वक्फ बोर्डाची जी जागा आहे त्याचा मालकी हक्क कधीही संपू शकत नाही। जर कोणी ॲक्वायर करून घेतली आणि ताबा जर करून घेतला तरीसुद्धा ती जागा वक्फ बोर्डाचीच राहील। आणि आता ती हिअरिंग झाल्यानंतर त्यावेळेस प्रांत अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी असा निष्कर्ष काढलेला होता की सदरची जागा ही इनामी वर्ग 2ची असल्यामुळे वक्फ बोर्डाची मालकीची आहे, म्हणून महानगरपालिकेचं नाव त्याने त्यावेळेस कमी करून दिलेलं होतं। आता नंतरसुद्धा 8 महिन्यापूर्वी महानगरपालिकेने अपील दाखल केली होती आणि आताचे जे प्रांत अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हिअरिंग घेऊन आणि त्या निकाल त्यांची जी अपील आहे ती फेटाळलेली आहे आणि त्या उतार्यावर नगरपालिकेचं नाव कमी करून आणि वक्फ बोर्डाचं नाव लावलेलं आहे।